सकाळी सकाळी आहोंच्या पाया पडून घेतल्या. वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता हे स्वयंपाकाला सुरुवात झालेली आधीच केलेली. आता हे मी येळवण्याचे आमटे बनवते, म्हणजे कोणी कटाचे म्हणतं, कोणी येळवण्याचे म्हणतं. जिरी मोहरी टाकली, तेलात तडतडू दिली चांगली, आणि त्यात हे खोबऱ्यामध्येच मी थोडंसं अद्रक आणि कढीपत्ता टाकलेला आहे वाटून, आणि हे लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकली, व्यवस्थित परतून घेतलं. आणि नंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण काळं तिखट, घरचं जे काळं तिखट असतं ते टाकलं, म्हणजे आपल्याला तिखट कमी जास्त आपण करू शकतो. आणि आमचं तसं तरी हे येळवण्याची आमटी झणझणीतच असते, पण कमी जास्त तिखट चालतं. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यात आपण हे जे येळवणे काढलेले असते ती टाकून घ्यायची. आता हे पण आपण कोणी जास्त घट्ट खात नाही, कोणी जरा पातळ खात नाही, असं ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. आता हे झालंय सगळं रेडी. आता मीठ टाकून घेतलं, आणि आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून कमी जास्त करून हे व्यवस्थित हे करून घ्यायचे, गरम करून घ्यायची, उकळी चांगली येऊ द्यायची. आता ह्याला चांगला मस्त कट आलेला आहे. आता आमटी रेडी आहे. आता हे मी पुरणाला चटका देते. आणि जेवढं आपल्याला हे कसं असतं, सुरुवातीला पाणी त्यातलं जरा थोडंसं आटवून घेतलं तर ते गूळ टाकल्यानंतर आणखीन पाणी त्यात होतं आणि आपल्या हातावर उडून येतं. त्यामुळं फक्त डाळ टाकल्यानंतर थोडी परतून घ्यायची, म्हणजे आपल्याला नंतर ते जास्त वेळ खात नाही, की म्हणजे आटवायला किंवा परतायला जास्त वेळ जात नाही, ते पटकन होतं. आणि हे पुरणाचा स्वयंपाक कसा असतो बघा, आपलं आयुष्य पण असंच असायला पाहिजे. थोडंसं गोड, थोडंसं तिखट, थोडंसं आंबट, आणि प्रत्येक चवीचं. फक्त या स्वयंपाकामध्ये कडू चव नसते, तसं आपल्या आयुष्यात पण कोणत्या गोष्टी कडू नसाव्यात. आपल्याला सगळ्या गोष्टीत आनंद मिळावा, आणि थोडंसं तिखटपणा पण असावा, आणि थोडासा आंबटपणा पण आयुष्यात असावा, मग आयुष्याला चव येते. हे कणकीचे उंबरं बनवून घेतले. आता त्या ओटी भरण्यासाठी लागतात, आणि हे पूर्ण ओटीचं साहित्य पूर्ण ताट पूजेचं तयार करून घेतलं. आता ह्याच्यामध्ये मी गहू घेतलेत, आणि हे दोरा, हळदी कुंकू, आंबे, आणि वडफळं, पान, सुपारी, वस्त्रमाळ, आणि दूध, आणि एक आरती, असं सगळं साहित्य गोळा केले. आणि ओटीचं हे जे साहित्य आहे मी ते वेगळं, ओढाचे जे आपण ओटी पुढं भरणार असतो ते काढून ठेवले, चुड्याचा जोड ठेवला, आणि एक कलश भरून घ्यायचा. आणि हे सगळं साहित्य मी आधीच काढून ठेवलं. नंतर मी पोळ्या भाजायला बसले, सासूबाई पोळ्या लाटत होत्या आणि मी भाजायला बसले. सगळा पूर्ण आमचा स्वयंपाक झाला आहे, नैवेद्य भरून झाला आहे, नंतर पोळ्या लाटून झाल्या, मग स्वयंपाकच पूर्ण झाला. म्हणजे असं तर पाणी आल्यामुळं खूप उशीर झाला होता. आता मी वडाची पूजा करण्यासाठी निघाली, आणि तिथं गेल्यावर मी तुम्हाला पूजा दाखवतेच. आता बायका असं जास्त ही गर्दी नव्हती आमच्या हे, तर गल्लीतच हे झाडं आहे, त्यामुळं इथं पूजा करायला आता आता हे 2-4 वर्षापासून इथं चालू केलेलं आहे. हे ब्राह्मणाकडून पूजा करून घेतलेली आहे झाडाची. मी व्यवस्थित पूजा करून घेतली. वडाची हळदी कुंकू लावून, दूध पाणी टाकून पूर्ण म्हणजे व्यवस्थित पूजा झाली. आणि नंतर ही पूजा झाल्यानंतर आपल्याला वडाला फेऱ्या मारायच्या असतात. नैवेद्य नेला, ओटी भरली, वडाला जो नैवेद्य आणला होता तो पण दाखवला. आणि इथं बायका एकमेकींना कुंकू लावतात. आता हे चालल्या होत्या म्हणून शेजारच्या काकू त्या मला कुंकू लावून घेत होता, त्या गेल्या. आणि नंतर मी राहिलेली पूजा करून घेतली व्यवस्थित. आणि आरती मी सोबत आरती पण आणलेली होती, आरती लावून घेतली आणि आरती म्हणली. आणि वडाची पूजा म्हणजे आरती म्हणून ओवाळून घेतला. तसं पहिलं आता खेड्यात कसं असतात, ब्राह्मण असतात ते पूजा करतात आणि आरती म्हणतात, त्यामुळे बायका पूर्ण ब्राह्मणाच्या कडून पूजा करून घेतात. पण सिटीला तसं नसतं, की इथं प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करतात. आता हे मी वडाला धागा बांधलेला आहे, आणि त्याला वडालाच फेऱ्या मारायच्या. आता इथं गर्दी नसल्यामुळं आम्हाला काही एवढा त्रास झाला नाही, व्यवस्थित पूजा झाली, शांत मनाने पूजा केली. आणि असं पूजा करायला मिळाल्यावर पण खूप छान वाटतं, म्हणजे आपल्याला असं दगदग होत नाही, आणि आपलं मन पण प्रसन्न राहतं, की आपण ज्या गोष्टी आपण करतो मनापासून त्याला व्यवस्थितपणा मिळाला, आणि शांत मनाने आपण ते केलं, त्या गोष्टीचा आनंद पण असतो. आणि
उशीर पण झाला तरी आपल्याला व्यवस्थित पूजा करायला मिळाल्या ह्या गोष्टीतच आनंद असतो. आता एकमेकींच्या ओट्या भरून घेतल्या. आता हे 5 बायकांच्या ओट्या भरायच्या असतात आणि त्या पण बायका आपली ओटी भरतात आणि अशा पद्धतीनं ही पूजा आमच्या इकडे तर असते. तुमच्या इकडे कशा असते ते कमेंट करून सांगा. आता प्रत्येक भागात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ओढाची पूजा करतात आणि वेगळे नियम पण असतात. म्हणजे जिकडले तिकडले नियम वेगळे असतात. की आता आमच्या इथं कसं असतं की वयस्कर बायका सांगतात की असं नाही असं, मग जसं त्यांनी सांगितलेलं असतं त्या पद्धतीनं आम्ही करतो. त्यामुळे आम्हाला त्यांनी जे सांगतात तेच माहिती आहे, जास्त काही माहिती नसतं. आणि आता वरचे वर कसं झालं की जास्त नियम बायकांना माहीत व्हायलात, पण आम्हाला ज्या बायका आपल्या पहिल्या वयस्कर होत्या ते सांगतात तसेच आम्ही करतो. तिथे एकमेकींच्या आम्ही ओट्या भरून घेतल्या आणि व्यवस्थित पूजा करून घेतली. आणि कसं असतं की ह्या निमित्ताने सगळ्या बायका एकत्र येतात आणि मस्त वाटतं. आणि माझी पूजा झाली. आता मी घरी वापस यायला निघाले. घरी आले, व्यवस्थित असं पुरणाचा स्वयंपाक बनवलेला होता. आहो आले आणि आम्ही सगळ्यांनी मिळून असं जेवण, मस्त असं जेवण करून घेतलं. जेवण झालं